एसआयआर अभियान गांभीर्याने राबवा, घुसखोर मतदारांचा शोध घेणे ही लोकशाहीची गरज. नामदार राधाकृष्ण विखे पाटील. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील झालेल्या टंचाई आढावा बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण अर्थात एसआयआर अभियान गांभीर्याने राबवण्याचे आवाहन केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी शुद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे घुसखोर आणि अपात्र मतदारांचा शोध घेणं ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात सध्या या अभियानाचे सुमारे 40 ते 60% काम पूर्ण झालं असून उर्वरित काम अधिक वेगाने करण्याची गरज आहे. स्थलांतरित मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती वाढवावी आणि कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करावे असे आवाहन त्यांनी केलं. यावेळी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात संशयित किंवा अपात्र मतदार आढळल्याचा उल्लेख करत मतदार यादीची शुद्धता ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. जलजीवन मिशनच्या कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती देत कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. अनेक गावांमध्ये अजूनही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी दिली. कर्जमाफी, मोफत वीज, थकीत वीज बिल माफी यासारख्या योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्याचं काम करावं. राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळी विरोधातील मोहिमेचे समर्थन करत त्यांनी भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. परिसरात कुठेही दूध किंवा अन्न पदार्थांचे भेसळ आढळल्यास तातडीने पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. निळवंडे व भोजापूर प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती देत भोजापूर धरणासह विविध सिंचन प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील विकास कामांना गती मिळत असल्याचे सांगितले. पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला सातत्याने सूचना देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करून एसआयआर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. यावेळी रौफ शेख, विठ्ठल घोरपडे, डॉक्टर अशोक इथापे, संतोष रोहम, साक्षी सूर्यवंशी, सुनीता कानडे, पायल ताजने, सुदाम सानप, श्रीकांत गोमासे, कपिल पवार, योगीराज परदेशी, भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांनी एसआयआर अभियानाचा आढावा प्रास्ताविक करताना दिला, तर तहसीलदार धीरज मांजरे यांनी तालुक्यातील टंचाईचा आढावा सादर केला. जो मतदार जिल्ह्याच्या बाहेर आहे त्याच्यावरती तुम्हाला महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे. आज आपल्याला मुदतवाढ आल्यामुळं एक चांगल्या पद्धतीने होणार आहे. तक्रारी करण्यापेक्षा स्वतः फील्डवरती जाणं आपल्याला जबाबदारीने काम करावं लागेल. पुढचे काही दिवस मी मागच्या 8 दिवस कुठल्याही गावामध्ये कार्यक्रमाला गेलो नाही. कार्यक्रमासाठी वेळ दिली नाही. बरेचसे उद्घाटनं बाकी, परंतु मी स्पष्ट सूचना दिल्या होत्या आपल्या कार्यकर्त्यांना का त्यांनी जोपर्यंत एसआयआरचं काम चालू आहे तोपर्यंत त्याच्या गावामध्ये थांबलं पाहिजे. थोडा वेळ दिला तर जसं तुम्ही बघितलं असेल बंगाल सारख्या ठिकाणी 85 लाख बोगस मतदान बाहेर निघालं, ते रद्द करण्यात आलं. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मला खात्री आहे, विश्वास आहे का संगमनेरमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणात एक बोगस मतदान नोंदवलं गेलं होतं. याच्यावरती जर आपण चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर 20-22 हजार मतदान हे निश्चित त्याच्यातून कमी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं ज्या काही अडचणी तुम्हाला वेळ संदर्भात असतील हे काम करताना असं ऋषिकेशमुळे आपला पूर्ण वेळ कार्यकर्ता त्यासाठी वेळ देतो. भैया परदेशी सुद्धा आपला त्या दृष्टीने काम करतो. त्यामुळे आपल्या ज्या काही तक्रारी अडचणी समस्या आहेत ते सारे संदर्भात त्या निश्चित आमच्यापर्यंत पोहोचवा. परंतु आपली जबाबदारी आजपासून अजून पुढे आपल्याला वेळ मिळालेला आहे. आज 55% गेलं हे निश्चितच समाधानकारक नाही. आज आपल्याला 100% त्याचं काम करायचं आणि 100% काम करताना आता साकूरपाटा भागात सकाळी होतो त्या भागातील काही लोकांनी सांगितलं की भाऊ आमचं मतदानात नाव साकूरमध्ये बी आहे आणि मनसर साईडला सुद्धा आहे. तर त्यावेळेस तुमची आमची जबाबदारी राहणार आहे का ते नाव साकूरमध्ये ठेवलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला बीएलओ विचारतील त्यावेळेस एक नाव कुठं तरी ठेवायचं तर ते आपल्याला आपल्या मतदारसंघासाठी ठेवता आलं पाहिजे. आपला मित्रपरिवार असेल, आपला नातेवाईक असेल,
यांचं सुद्धा मतदार यादीतलं नाव जर त्यांचा ॲड्रेस आपला संगमनेरचा आहे, फक्त नोकरीनिमित्त कामानिमित्त बाहेर आहे, तर ते मतदान आपलं वाढलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न आपल्याला होणं गरजेचं आहे. त्यामुळं आज या टंचाई आढावा बैठकानिमित्ताने आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल साहेबांचाही मी आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना नेहमी साहेबांचं मार्गदर्शन होत असतं, त्यामुळं साहेबांचे पुन्हा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. काय समुद्री युद्ध पातळीवर सुरू केलं पाहिजे. तुम्ही केले सुरू. निवडण्याची अडचण नाही. मीचा खात्याचा मंत्री, काय अडचण येणार नाही पुढे. आपण तर आता साकूरच्या उपसा सिंचन योजना भोसले 15 दिवसामध्ये आपण मान्य देऊ. साधारण 100 कोटी रुपये देतो आपण. 100 कोटी रुपये देतो त्या उपसा सिंचन योजना साकूरच्या. साकूर केटीएवरचं रूपांतर बॅरेजमध्ये करण्यात आता मान्यता देतो आपण. त्याला 35 कोटी रुपये खर्च आहे. बॅरेजमध्ये मान्यता करतो आपण. निवडणे प्रकल्पाचे चालू वर्षात आपण जे काही उर्वरित कामं चालू आहे त्याला 100 कोटी रुपये आपण देतो यावर्षी आपण निवडण्यासाठी. बाकीचे काम पूर्ण करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या निवडण्याच्या मागच्या पाण्यातून जे वातावरण झालं शेवटचं, डाव्या उजव्या काळामध्ये एकट्या आपल्या तालुक्यामध्ये 240 छोटे मोठे बंधारे आपण भरून दिले. किती? 240. म्हणून तुमच्याकडे पाणी गावाने. आता आमच्या हरिमोडी मुद्दा मांडला याचा भोजापूरचा प्रकल्प मंजूर आहे. त्याचं रुंदीकरणासाठी पैसे दिले आपण. आता जलसंधारण तो प्रकल्प जलसंधारण वर्ग केलेला आहे. आता दमणगंगा वैतरणा गोदावरी डीबीची त्यातून आपण ते कामही सुरू करतो. आता त्याला परवा मान्य मुख्यमंत्री स्तरावर आढावा झाला. 12,000 कोटी रुपयाची योजना आहे, ज्यामुळे तुमच्या भोजापूरमध्ये पाणी येईल. आणि 100% आपण जे लोकांना कबूल केले ते 100% होणार आहे. त्याची काही चिंता करू नका तुम्ही. फक्त लोकांचं ऐकू नका. अरे हो, फक्त माझं ऐका चांगलं, तेवढं ऐका तुम्ही. हा ते करतो मी. ते सर्वे आता माहिती सर्वेच्या सूचना दिल्या आपण. चन्नापूरच्या दिल्यात, सावरगावच्या दिल्यात आपण सूचना. आपण चालू आहेत ते चन्नापूर सावरगावचं आपण काय केलं. आपण काय काय ते फ्लोडी पाणी जात नाही. त्याला उपसा एलायच करावं लागेल. त्याला तेच ना, पाईपलाईन करावं लागेल त्याला. तू पण करू एकदा. मला ही सगळ्यांना आठवण करा पुढच्या आठवड्यामध्ये. आपण जर त्याच्यापर्यंत बसू आपण. आमचं कामच आहे पाणी सोडणे. आणि म्हणून मित्र, आज या आढावा बैठकी निमित्ताने पुष्कळ चर्चा झाली. अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत ते काही विनाकारण खरं म्हणजे कृषी खात्याने अतिशय गोसावी पुढे जागृत काम करण्याची गरज आहे. तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांबद्दल अतिशय अक्षम्य म्हणजे आमची प्रचार म्हणजे माझी नाराजी आहे. पण मला काही फार लोकांची भूमिका कधी घेत नाही. सगळे पर्याय सांभाळल्यानंतर मी शेवटी विचार करतो आता काहीच नाहीये, मग कारवाई करा. माझं स्वभाव नाही विनाकारण अधिकाऱ्याला वेटील धरायचं, कारवाई करायची, विनाकारण त्याला रागवायचं. हे कधीच मी केलं नाही आतापर्यंत. पण जर लोकांच्या अपेक्षा जर पूर्ण अपेक्षा भागवत असेल, नियमानं कारवाई होत असेल, बरोबर नाही आहे. त्याची दखल घ्या तुम्ही. ताबडतोबीनं या संदर्भात कामात सुधारणा करा तुमच्या. तसं आपला अधिक वेळ घेत नाही. एक चांगल्या बैठकीमध्ये चांगली चर्चा झाली. लोकांनी सूचना केल्या तुम्ही. त्या निमित्तानं पुन्हा एकदा विनंती करतो, SIR कार्यक्रम जो आहे त्यामध्ये गांभीर्याने लक्ष द्या. गांभीर्याने तुम्ही भविष्याकडे पहा. नंतर मतदार यादी जर सदोष राहिली तुम्हाला कोणी तुमच्या तक्रारी दखल घेणार नाही. त्या दृष्टीने आपण काम करावं. आणि आजच्या बैठकीमध्ये आलेल्या सगळ्या सूचनेची दखल घेत अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या सूचनेची दखल घेत कार्यवाही करावी अशी त्यांना मी या निमित्तानं सूचना करतो. मनापासून आपल्या आज SIRच्या संबंधामध्ये आज एक विस्तारित चर्चा आपल्या झाली आणि अनेक चांगल्या सूचना आपल्या BLA 1 BLA 2 चे जे आज पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या सूचना केलेल्या आहेत. खरं म्हणजे भारतीय निवडणूक आयोगानं ही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे, ज्यामध्ये
बोगस मतदान असेल, आपल्या देशात घुसखोरी करणाऱ्या लोकांनी मतदानाचा त्या ठिकाणी अधिकार प्राप्त केला असेल, दुबार मतदान असेल, ग्रामपंचायतीकडे मतदान आहे, नगरपालिकेकडे मतदान आहे, असे अनेक वेगवेगळे संदर्भ आहेत. आणि त्याला 2002 मला वाटतं बरोबर ना, 2च्या मतदार यादीचा आधार घेतला का. आता हे BLO जातात, BLOच्या तक्रारी आहेत, मग काही लोक खाजगी ठिकाणी बसतात, वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन बसतात. अभिप्रेत आहे की त्यांनी घरोघर जावं आणि जो व्हेरिफिकेशनचा फॉर्म नंबर 8 आहे त्याची लोकांना अजून कल्पना नाही. मला वाटतं पुढे आणखीन जागरूकता करण्याची आवश्यकता आहे, कारण वेळ कमी आहे. सुदैवानं निवडणूक आयोगानं आता ही मला वाटतं मर्यादा 9 ऑगस्ट ना 8 ऑगस्ट पर्यंत पोस्टपोन केलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे. अजूनही काही भागामध्ये 40%, 50% इतपत असंच काम झालेलं आहे, 60% काम झालेलं आहे. हे कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. ते BLOला काय पडलेलं नाही, तो आज उद्या बदलून जाईल, तिकडे दुसरीकडे काम केलं नाही, ती कारवाई होईल, निलंबित होईल, बदलून जाईल, तुम्ही कुठे जाणार, तिथंच राहणार ना. तर तुम्ही तिथंच राहणार आहे. उद्या तुमच्या गावाच्या मतदार याद्या जर व्यवस्थित झालं नाही तर उद्या तुम्हाला त्या अडचणी आहे, हे तुम्ही लक्षात. हे काय आपण BLO नेमलाय आणि BLO नेमलाय आणि तो पाहिल काय करायचं त्याचं काय उपयोग नाही. आता BLO म्हणतात आम्ही कशाकरता करायचं, आम्हाला मानधनच नाही. अशी काही तक्रार आहे का तो मानधन मिळावं म्हणून? हे काही मानधनाचं काम नाही. हे आपल्या देशाच्या निवडणूक आयोगाने दिलेली मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणासाठी ही संधी आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं सगळ्या आपल्या लोकांनी अतिशय गांभीर्याने विचार करत त्याच्यामध्ये आपण या मतदाराच्या नोंदणीबद्दल विशेष लक्ष घातलं पाहिजे अशी आपल्याला विनंती आहे. एक पश्चिम बंगालचं उदाहरण जे आपल्या समोर आहे की जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त मतदारांचं नाव मतदार यादीतून SIRच्या माध्यमातून काढण्यात आलं. हे फक्त बांगलादेशी लोक होते सगळे. बांगलादेशी घुसखोरांनी त्या पश्चिम बंगालचा ताबा घेतला होता. आज त्याचे नाव काढल्याबरोबर त्या पश्चिम बंगालच्या जनतेनं आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर भरभरून त्या ठिकाणी विश्वास व्यक्त केला. सर्वाधिक जागा पश्चिम बंगालच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या युतीला त्या ठिकाणी मिळाली. त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ पश्चिम बंगालचं उदाहरण आपल्या समोर डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे. त्यासाठी आपण आपल्या गाव पातळीवर केवळ तोच एक मुद्दा नाही आहे घुसखोरीचा, पण मी म्हटलं दुबार मतदान आहे, मयत मतदान आहे, काही लोकांचे 3-3 ठिकाणी नाव आहेत. हे सगळं बारकाईने तुम्ही पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्या आमदार महोदयांचं कार्यालय त्यासाठी कार्यरत आहे, त्यांनी अधिकारी नेमलेले आहेत. तुम्हाला कधी अडचण वाटली त्यांच्या कार्यालयाशी संपर्क करा, ताबडतोब दखल घेऊन त्या संख्येचं निरसन करता येईल आपल्याला. हे काम आपल्याला अतिशय गांभीर्यपूर्वक येत्या काही 8-10 दिवसामध्ये करण्याची आवश्यकता आहे. वेळ कमी आहे. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे या आढावा बैठकीच्या निमित्तानं ज्या ज्या उणिवा समोर आल्या किंवा ज्या ज्या शंका आपल्या मनामध्ये होत्या त्या शंकेचं निरसन मान्य प्रांताधिकारी महोदयांनी केलेलं आहे. अजूनही त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाटत असेल की आणखीन काही माहिती आपल्याला पाहिजे की आपल्या आमदार महोदयांच्या कार्यालयाशी किंवा प्रांत कार्यालयाशी आपण संपर्क करून आपल्या शंकेचं त्या ठिकाणी निवारण करू शकतो. महासत्ता न्यूज संगमनेर.